एका आवाजात तर बोलणार नाही. हा कोणत्या कामात आहे धंद्यात आहे तर माहित नाही. पुन्हा एकदा आवाज देऊन बघतो काय परिस्थिती आहे. सहारा भारने अग माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग ए राधा राधा काय भारेवा सख्या साजना ताराया मला कशाला आवाज दिले म्हटलं चिंटूची पप्पा. चिंटूचे पप्पा तू मारू नको फुकटचा गप्पा. तुला लावला मग आयुष्यावर ठप्पा. कसला थप्पा लावला? त्या बहीण मंगळाच्या राधा 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 आणि कुठं गेला त्या वादा. कुठे गेला राधा? हो काय सांग आता. आवाज सुकला होता ना मराठा बाकी राहिलो होतो. मोठ्या लाड्यानं म्हणता राधा तुमच्या सारखी काय मी रिकाम टेकडी आहे? अरे बापरे तू रिकाम टेकडी नाही आहे. नाही. तू घरामध्ये काय करत होती? घरामध्ये मी काम करत होती. कोणते कोणते? रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठते. पहाटे 5 वाजता उठली. उठल्याबरोबर घरातला केर कचरा बाहेर काढते. केर कचरा बाहेर काढते. सळा शिंपते. सळा शिंपते. चूल पेटवते. चूल पेटवते. पाणी गरम करते. पाणी गरम करते. या मुलाबाळांची आंघोळ करून देते. मुलाबाळांची आंघोळ करून देते. त्यांना जेवण देऊन शाळेमध्ये सोडते. जेवण देऊन शाळेमध्ये सोडते. आणि मला सांगा माझी लाडाची पती तुम्ही सकाळपासून उठता आणि उठल्या खाटाचं कोणतं काम करता? बायका डायकाना फजिती ऐका. बापरे बायकाला का डायका म्हणता? मला सांग काय तू जे जे काम केले त्या इथं बसलेल्या प्रत्येक आईनं केले. करणार माझ्या प्रत्येक बहिणीनं केले. हो करते. तू असा कोणता तीर मारला तू असा कोणता तीर मारला का जे तू मला सांगून राहिले काहीतरी आगळं वेगळं सांग. हो कारभारी तुम्ही मला म्हणता असा कोणता तीर मारला आणि तुम्ही रोज असा कोणता तीर मारता? तीर मारता हो. खाऊन कोणाच्या भरसावर लग्न कोणाच्या भरसावर एवढाला भात मार भातावर काही नाही तर सांगेन करायला तुम्हाला बायको करायला सुख वाटली आणि आता पोसाले का दुःख वाटते. बहीण तुले का तुका खाची मशीन होय का? मशीन म्हणजे माझा हक्क आहे खायचा. मी ना बायको याच्यासाठी नाही केली. कशासाठी केली? ना बायको केली खाची मशीन नाही केली. मग कशासाठी केली? आणली घरामध्ये ना बस गप्पा 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 भात भाजी सारत सारत. आणि तुम्ही नाही खात? मी नाही खात तर मी काम कसे करतो? आणि मी कशी करते घरातले काम? घरातले काम केले म्हणजे झालं का? आणि तुम्ही बाहेरचे काम केले म्हणजे झालं का? एक वेळचे घरातले काम करून पहा मग समजते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. घरातले काम उद्यापासून झाडझूड मी करीन. करा. भांडे मी घासीन. स्वयंपाक मी करीन. करा. तू आता उद्यापासून माझे काम कोणते कोणते करशील? कोणतेच नाही. घरात जाईन गप्पा घेऊन टर्रा झोपेन. मारून जाईन बाप्पा. सारे काम तू मी करीन. तू माझे काम नाही करशील? नाही. उद्यापासून हल्या पाहिला हल्या आपला घरच्या पाहिला ना त्याला टांगणी द्यायची सकाळी उठून. टांगणी म्हणजे त्याले असा बिलकुल मान वरत करून मस आहे 10 लिटर वाली तिले पागा घ्यायचा तिची दोवारी करायची. सांगशील काय रे? सांगेन नाही तर कोणाला मला सांग काय आपला धंदा कशाचा म्हटलं नारी गा. आपला धंदा दया दुधाचा म्हटलं राया. आपला धंदा या दुधाचा आहे. ज्या धंद्यावरती आपलं पोट आहे. मग मला सांग काय ज्या तू म्हणलं शेकली सवरल्या दूध घेऊन जाशील नाही तर त्यासाठी डेअरी खोलली. तू डेअरीवरती बसत काम नाही लोकांना देत काम नाही लोकांचे घेत काम नाही. दही दूध द्यायचे ना लोकांचे पैसे घ्यायचे. दही दूध लोकांना देताच नाही तर काय सांगू तुम्हाला? वा रे वा. तुले बसाचा नेट काढून लागते एवढं सांग. बाकीचे भांगर कथा सोड. बसाचा नेट काढून लागते कारभारी काही सांगू तुम्हाला. जेव्हा जेव्हा मी त्या दही दुधाजवळ जाते ना एवढी खाण्याची वास येते की मला वॉमिटिंगच होऊन जाते. अरे बाबा वॉमिटिंग म्हणजे उलटी होते तुले? हो. बरं 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 ठीक आहे. पापा उलटी होते तुला दही दुधाची? हो ना. तर काल पनीर आणलं होतं आपण. आणलं होतं. हो 1.5 पाव.
आणलं 2-3 पीस खाल्ले मी ना खाल्ले बाकीच्या पनीर खाल्लं तू ना मी काही खावं मला नाही मी नाही खाल्लं त्या बोक्यानं खाऊन टाकलं तुला उलटी नाही आली पा ते पनीर धसलं ना ते म्हणे सुरुक सुरुक मी काही घालून अड्डा मी नाही तुला कापून खातो आजी तर असं पनीर खाल्लंस का नाही खाल्लं तेव्हा तुला वासना आली का हा बरं ठीक आहे तुला नाही बसायचं नको बसू नाही द्यायचं तर दूध नको देऊ मला सांग काय आपल्या घरी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाई माता रमाई यांच्या तिघींचे फोटो लागले बरोबर आहे हो ना तर तुले 5,000 रुपये दिले होते लुगडं शिवाले दिले होते कोणता बदमाश टेलर वेळा लिंगा म्हणला त्या लिकडा काय झालं माझ्या कपड्याले हे कपडे बरोबर समोरून शिवले हो त्याच्यात काही संदेह नाही मग काही क्रॉस नाही मग काय झालं इच्छे कपडे कोण खाल्ले आजकालची फॅशन आहे ती एक काम कर तुम्ही ना तिकून धावली फॅशन आम्ही माणसं उद्यापासून निघून धावतो उद्यापासून ना ठीक आहे बिनपाय ठीक आहे म्हणते ठीक आहे फॅशन नाव राहिली दाखव सावित्रीबाई फुले राजमाता जिजाई माता रमाई तिघींचे फोटो आहे तिघींच्या फोटो मध्ये त्यांचा सेव कुठं आहे कारभारी त्यांच्या तिघींच्या फोटो मध्ये त्यांचा सेव डोक्यावर डोक्यावर आहे हो ना तुले 1.5 वर्ष झाला लग्नाले झाला तंटा घंटा मुक्तीचे अध्यक्ष कायचा तंटा घंटा आणले आता घंटामध्ये 1-1 तास झाला म्हणतो तर मले सांग काय घेते मेलके बाप्पा हे लवकर उद्या तुले विचारलं कोण काय हे कोणाची बायको कोणाची आहे तर म्हणलं पाहिजे थाटाला का हे सूरज नवगरेची बापरे सूरज नवगरेची बायको म्हटलं पाहिजे नाही तर त्या पदर राहील असा कसा गाडीवाला आया घर से ओके माय मला काय कचरा मान डम्पिंग समजून राहिले का आणखीन लोक कचरा टाकतील त्या उरावर झाला सत्यानाश दादा आणि म्हणून तुला काय म्हणतो सर लक्ष असू दे काय म्हणता सांगा ना होत रमाच नांदन आणि म्हणून काय म्हणत आहो काय म्हणता करते का अन भाषा प्रेमाची करते का अजिबात हग करते का अन भाषा प्रेमाची करते का बिना तेलाची फुलवात बिना तेलाची फुलवा दिवा पाहिला दिवा पाहिला ना त्याच्यामध्ये पाहिजे तेल पाहिजे आणि त्याच्यात पाहिजे लंबी चटणी वाट पाहिजे भाषा प्रेमाची करते का हग करते का अन भाषा प्रेमाची करते का बिना तेलाची फुलवात बिना तेलाची फुलवात पाहिली का नाही पाहिली बिना तेलाची फुलवात राधा दिव्यात जळते का बिना तेलाची फुलवात राधा दिव्यात जळते भाषा प्रेमाची करते का बिना तेलाची फुलवात राधा धीरात करते का बिना तेलाची फुलवात राधा धीरात करते का एवढ्या माना सन्मानाच्या गोष्टी सांगणारा नवरा नाही भेटणार तुला भेटणार
दुनिया जरी चंद्रावर गेली हा. पण माणसानं आपली प्रगती आणि मानसिकता ही जागेवर ठेवली पाहिजे. बरोबर आहे ना. लोकांची बायको कधी स्कूटीनं फिरली हा. तर तू मला कार घेऊन मागजो. नाही मागत. आणि एखादीनं कधी कार घेतली हा. तर मला सीधा ट्रक घेऊन मागजो. हटमाय ट्रक चालवता आला पाहिजे. भाऊ यार आवाज का. हा आणि एखाद्यानं कधी ट्रक एखाद्याच्या बायकोनं कधी ट्रक घेतला हा. तो मला सीधा हेलिकॉप्टर घेऊन मागजो. नाही बाप्पा तशी नाही. माणसानं आपली मानसिकता जागेवर ठेवायची राहता. हो. आणि म्हणून मी तुला काय म्हणतो दुनिया चालली चंद्रावर दुनिया चालली चंद्रावर दुनिया चालली चंद्रावर दुनिया चालली चंद्रावर तुला अजून नाही खबर तुला अजून नाही खबर तुला अजून नाही खबर तुला अजून नाही खबर अरे गळते का काय पाणी तुझ्या नेत्रातून गळते का अगं गळते का अन पाणी तुझ्या नेत्रातून गळते का बिना तेलाची फुलवात बिना तेलाची फुलवात राधा दिव्यात जळते का बिना तेलाची फुलवात राम राम साधू गोखल्या कोणाले म्हणते बे साला तुला बोललो हा कोण साधू गोखले साला तू साधू गोखल्या सकाळी सकाळी कोठं परसाकळ कुठं जात होता कोठं गोदीत म्हणणार तर रस्त्यावर म्हणा रस्त्यावर म्हण बरोबर आहे हा. तू कोण्या गावचा मायजन आणि मी कोण्या गावचा पाटील. पाटील तर खरं आपल्या छातीवर हात ठेवून सांग कोणा छातीवर तू आपल्या छातीवर ठेव ना आता मी मेळ पाहिजे का मी गेलं पाहिजे का तू आधी करायला गावामध्ये मायजन मोठा का गावामध्ये पाटील मोठा मी म्हणतो मायजन मोठा तू काय ना मोठा आणि मग तू काय ना मोठा तुला दावतून सोटा थांबून द्या हा. हा. मी गावच्या पोलीस पाटील हा. 20 एकर शेती माझ्याकडे आहे बरोबर आहे. होळी माझ्या हाताने भेटते हा. पोळ्यातून पहिली जेवढी माई सुटते हा. म्हणून मी झालो मोठा असं? आणि तू काय ना मोठा पाटील हा. पाटील हा. तू आपलं सांगितलंस हा. माया पाहिलंस का का माया घरी का 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 माया पाहिलंस दाखव 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 पाटील हा. माया घरी 100 बाय काय येते याच्यात उपराले मेथी पालक मुळे गंजत कांदत हा. पाटील हा. 70 बा ऊपर तू 30 बा बांधत रोज कळमेश्वर काटून धापेवर आधा हा म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून पाटील हा. तू मा खालचा विद्यावरचा कसा शेतीच्या दृष्टिकोनातून हे बरोबर आहे तर मला सांगा हा. तुम्हाला साहेब म्हणा लागल बापा पदवी द्या लागेल ना पदवी साहेब तर मायजन साहेब नमस्कार महाजन साहेब. नमस्कार सर सर नमस्कार. सर 2 नंबर कोणता आजार आहे? रस्त्यावर हे असे सर अबे तुमच्यासारख्या 100 एकराचे लोक जातील हा. तर गावामध्ये गंदगी फैलन का राहील पाटील हा फौजी पाटील हा. गंदगी फैलनकर राहील म्हणता हा मग आम्ही का करावा तुम्ही काहीच नको करा हा. एक काम हा. करा सीधे सरपंचाच्या घरी जा त्याची बैमा घ्या अबे संडास बांधकामाची योजना आहे पैसे मिळते पैसे मिळवा घरोघरी संडास बांधा आणि गावाला आदर्श गाव बनवा असं? आदर्श गाव बनला तर गावाचं नाव महाराष्ट्राच्या तक्त्यावर जाईन गावाला पारितोषिक भेटल्याशिवाय राहणार नाही पाटील हा. पाटील तुम्ही ह्या साऱ्या जनतेचा विचार केला हो ह्या साऱ्या लोकांचा विचार केला हा पण तुम्ही त्या डुकराचा विचार केला का म्हणजे आपण जाऊनच ना तर डुकर का खातील तर म्हणतो तो डुकराचा अध्यक्ष होय का अरे बाजी मी पशुमित्र आहो अरे पशुमित्र तो सोड माणसंच राहीन तर रंगारंगीचे डुकर होतील आणि डुकरच कधी राहिले तर माणसं होतील का नाही बाजी ही गोष्ट खरी आहे मी का म्हणतो मायजन हा. मला एक म्हणाचा हा. तुम्हाला बायको आहे का का म्हणल्या पाटील पाहिजे साहेब तुम्हाला बायको आहे बायको नाही पाटील हा. मला एवढा आहे उलटा कोण बोलते लमच्या भोकन टिकल्या तुला डोक्याचे नाही दिसत टोपी त्याच्या खाली दुपट्टा रिकाम्या जागा भर हातला चाल त्याच्या खाली जॅकेट त्याच्या खाली हा बंगाली हा वाला हा पैजामा त्याच्या खाली पाहुणे काय तर हा पाहिजेस का दाखव खूप जाम सिमसू पाहुणे हा
थांब लपलप नको दाखवायला तयार आहे मी घुंगरा सारी रे पाटील लहानपणी मोठा इतिहास होतो कोण्या साधी सिंधीमध्ये गेलो कोण्या केळीगुलीमध्ये गेलो माझे माझा कोणी गेला बा मला घुंगराच्या आजनी येत होती पाटील बंद्याची बंदी घरी जरी गेलो दरवाजामध्ये उभी राहते कशी म्हणते पिंटे पप्पा कोण म्हणते बायको ओ पालेश पप्पा अब करू या कपडे काढा करूया काबे आगोळ पाणी पाटील तुमची बायको तुम्हाला देते ना सर बरोबर आहे झगडे चालू आहे तुम्ही एक काम करा तुम्ही हुशारा टॅलेंटेड आहात पाटलीबाईचे डोकं जागेवर नाही आहे तुम्ही लवकर जाण तिला घेऊन येता का पाटील मी 2 शब्द बोलतो तुमच्या बायको पाटील साहेब तुम्ही एक काम करा मी तुमच्या घरी हमेशा येतच राहतो मला चाय पाणी भेटतच राहते पण माय बायकोला का बनवा का आलू अधिक पोहा गुणीला चाय भागीला सुपारी तुझ्या घरी यायची मी काय साजरा माणूस आता का एक नंबर धावकट माणूस का तुम्हाला हसायचे माझ्या जीवाची इकडं फासा आहे पण काय ना काय बोलत गेलं पाहिजे अरे जाने मेरी जाने मई जाने मेरी जाने मई तो बचपन का प्यार मेरा भूल नहीं चला बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाने मेरी जाने बचपन का प्यार मेरा भूल नहीं चला बचपन का प्यार मेरा भूल नहीं चला पाहिजे आता नको थंड बघा खायला घसका घरी आलो 2 ते 2 दरवाजे बोला गोपे म्हटलं पाहिजे लाडाचे गोपे नाही बोलस का आलो गेलो दरवाजाला लाट मारलं सीधा अंदर घुसीन म्हणलो भाऊ आता जाणे कर कहा गई हो अरे तू की दाही थटिया से गिर गई पुट का सारी कहा गई हो थटिया से गिर गई पुट का सारी कहा गई हो अगले की मम्मी थटिया से गिर गई पुट का सारी कहा गई हो अगले की मम्मी थटिया से गिर गई पुट का सारी घरी येता बरोबर माणसाला वर सुटून घ्या समोस्याचे माय एक कचोरीचे माय जलेबीचे माय समोस्याचे माय एक कचोरीचे माय जलेबीचे माय ए ते बहीण माय जवानासारखा जवान माणूस फसफत दम टाकतो तू हसना हुसना करत मिरकी झोंबली ना मिरकी येते म्हणलं केव्हा सुधारणा कर सुट्टी आधी मी का म्हणलो पाटील तुला कोण होते पाटील माझी म्हणजे बालपणाची मैत्रीण आहे माझी पाटील माझा भाटू भाटो त्या भाटो होत्या का हो
हो माझं भाऊजी. तू एक काम करतोस का? काय करू? मग तू खालवर नको करू आता. ठीक आहे हा ते मी काय म्हणलो तर पाटलाच्या घरी नाही का? पाटलाला काय पोटी पाटी काहीच नाही आहे. तुला काय सांग गोपे? काय सांगतो हो? 36 कोटी देवाची मेहरबानी. 36 कोटी देवाची मेहरबानी. हो अशी काय झालं हो? पाटलाला एवढे जावे दोन पोर झाले. बया झाले का हो? पाटील कधी मुलं बाळ होते का? कोणाला होते तू? पाटील झाले असतील ना. मी मत पाटला झाले. असं कसं झालं? काऊन नाही? तुम्ही म्हणलेलं सगळं होत असते का? तर कोणाला म्हणतेस तू? अगं मुलं बाहेर ना होत असते. एक काम करून का आम्ही पुरे माणसं बाहेर देशामध्ये चालले जातो. तो कोटचे पोरं आणतेस की नदीतले कोटे आणतेस ते पाहतो बरं. अहो तसं नाही ना. दोघांमुळे होत असते बाळा. तर बारसाच्या कार्यक्रमात पाहतेस का बाबा? अहो कार्यक्रम आहे ना काहीतरी घेऊन जाऊ ना खावाले. माझ्या भाटल्या आणि माझ्या बहिणीने खावाले त्याले नाही. खावाला विचारलं तुम्ही काय पाहून त्यांच्यासाठी खायला काय काय घेऊ मी? त्याच्यासाठी नको घेऊ. मग खावाले तू सांगू का काय होतं? हे एवढं काय बुंदीचे लाडू. बुंदीचे लाडू हो चला खावलं. मी का म्हणलो तर का धर दिसते आता? त्यांनी का माझ्या भाटलीला का मी एक चेन घेते 1 तोळ्याची आणि माझ्या मैत्रिणीला घेते एक सुंदरशी पैठणी. त्या बळमा पागल बायको असतो. काऊन? तू किती रुपयात खाशील? मी खाते 50 रुपयाची. आणि मी किती रुपयात खाईन? जास्तीत जास्त 100 रुपयाचा. टोटल किती झाली? 150. कोणत्याही माणसाला नाव घेतलं पाहिजे अशी वस्तू पकड. अशी वस्तू कोणतीची? फिरती फिरती वस्तू. अशी कोणती वस्तू म्हणत? धर का धरू? धरणं पळसाकडे जायला नको. चला पारा नाही पाठ मग भुला नाही पाठ. हात मानवर पाठी सभाचा वाडा. हात मानवर पाठी सभाचा वाडा. अगे माय एवढा लंबा. पाटलाचे लंबेच राहते तू वाडे. तू साहेब बी नाही. पाटील साहेब. पाटील साहेब. हालो झुलो नको पडून जाण माणूस. आता मी का म्हणतो अबे उलटा का बोलते म्हणजे अभी बोलला तेव्हा का पाटील तुम बैताड माणूस आहे. पाटील साहब ये मेरा काला दमा इसकी चाबी. कौन सी चाबी? हाँ ये मेरा काला दमा इसकी चाबी. ये मेरी 50,000 की हरी वाली हीरो होंडा. तो मैं इसका किक मास्टर. काम होती त्या घर की बजाज स्कूटर. तंबाखू लावतो चुना फेकू त्या घरच्या खटारा लुना यात मारी भुक्ती का जास्त मुंबई पुन्हा. पाटील आणि स्पीड रन ते दोघुना. अरे बापा रे. लक्षात ठेव 2 शब्द बोलायचे लवकर. गप्पे. पाटील तू अशी 2 शब्द बोलतो म्हणते तर बोलू द्या ना जी. लपलप नको मा पद्धतीने वाग. तुम्ही तुमच्या समोर गेली का कधी? तर मी का म्हणलो का म्हणता? पाटला सिंग 5 फुटाचा अंतर ठेवून बोल. काहून मग? पाटलाचा धुका तुझ्या चेहऱ्यावर उतरला तर तुला गतकरण झाल्याशिवाय नाही. हो ग पाटले गचकरा नाही का? अगे देवा. पाटील साहेब बोलून टाक. चला गावची मांजरीन बाई आहे आणि मी पोलीस पाटील मान दिल्यानंच मान भेटते. माना सन्मानानं बोललं पाहिजे. सावधान पुढे काम चालू आहे. वांगे हळू चालू आहे. रस्त्यावर आंदोलन. काऊन काय झालं? पाटील जेमतेम धरला होता त्या बायको. का हात हात आणि देत होतो तिले का? मान सन्मान. मान सन्मान. अबे इंग्लिश मध्ये देत होतो. ह्या इंग्लिश पाहिजे मग पुरा सत्याला धराची. हा कसा? पाटील तुम्हाला बायको असेल ना? हा आहे ना. तिले मायाकडे पाठवा. हा तिले मावरा पकड म्हणा. का? रुमण्याचा मग तिला देतो का? मान सन्मान. तुम्ही तिकडून पाठवा मी इकडून पाठवतो. वेळ भरपूर झाला. ओके ओके. ए गोपिका काय ग राधिका? काय ना आपल्याला बाजाराला जायला उशीर झालाय. हो ग चाल बाबू चाल. हा आता सुरज शाहीर आपला वेळ संपलेला आहे आणि यानंतर शिवानी ताईंनी या टेबलवर यावं. अरे घुसरण केला भरला माठ